हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे बाळाची 5वी आणि पप्पांचा आहे आज 60वा वाढदिवस। तर या दोन्ही सेलिब्रेशनला आपण दोन्ही फॅमिलीने एकदम मस्त सेलिब्रेट केलेलं आहे। तर चला मी आता व्हॉइस ओव्हर करतोय कारण खूप सारी धावपळ होती आणि जसं तुम्ही बघताय की आपल्या मम्मीने ही सगळी सामग्री मांडली आहे आणि हे वाटतं मोरीमध्ये सगळं मांडतात, जसं की खारीक, खोबरं, खजूर, वही, पेन, वरवंटा। तर या सगळ्या गोष्टी काही प्रथा आहेत, तर त्या प्रथेनुसार सगळं मांडलं जातं, जसं की पंचरंगी धागा वगैरे आणि ओटीचं सामान वगैरे। तर बड्डेला सुरुवात झालेली आहे आणि आज 5वी आणि बड्डे हे दोन्ही एकच दिवशी असल्यामुळे आम्ही दोन्ही फॅमिलीने असं ठरवलं की चला हा एकत्रच सेलिब्रेशन होऊन जाऊ दे। तर सगळे दोन्ही फॅमिली आलेले आहेत। त्यानंतर पप्पांना इथे रिबिन वगैरे बांधायचं काम चालू होतं कारण त्यांना ते जास्त ऑकवर्ड वाटत होतं, पण ठीक आहे सेलिब्रेशन आहे। त्यानंतर जसं तुम्ही बघताय केक वगैरे पण आणला आहे आणि मस्त केक होता, बाय द वे खूप छान केक होता आणि डिलिशियस होता, चॉकलेट रोलला होता पण मस्त केक होता। त्यानंतर जसं तुम्ही बघताय दीदी आणि प्रथमेश इथे रिबिन वगैरे सगळं ते बनवत आहेत आणि सगळी आपली फॅमिली वगैरे सज्ज झाली बड्डेसाठी। तर जसं की आता 60 वर्ष पप्पांना कंप्लीट झाले, तर आता मी याच्यावर काय बोलू, कारण कसं आहे आपण दिवसांदिवस आपल्या आईवडिलांचे जे वाढदिवस जसं साजरे करतो तर ते एक गोष्ट एक थोडीशी रिस्पॉन्सिबल असते, कारण आयुष्य आपलं बोलतात ना की ते आपल्यासाठी पणाला लावतात आणि आपण त्यांच्यासाठी म्हणजे खूप काही असं कितीही करा तर ते कमीच असतं। तर त्याचप्रमाणे आहे की आपण आपल्या आईवडिलांसाठी कितीही करा, बड्डे करा, काहीही करा, ते सगळ्या काही गोष्टी कमीच असतात। सो त्यानंतरच जसं तुम्ही बघताय की भाग्यश्रीला कसं कसं आम्ही तयार केलं, तिला म्हणालं की ये तू थोडंसं बाळाला हे घे। त्यानंतर बाळाने बाबाला पण हॅपी बड्डे विश केलेला आहे, जसं तुम्ही बघताय की बाळ पण मस्तपैकी बाबांच्या हातामध्ये खेळत होतं। त्यानंतर मम्मीने पप्पांना गुलाब वगैरे देऊन पप्पांचं स्वागत केलं, सोबत मी सुद्धा लगेच चान्स मारून घेतला। त्यानंतर तात्यांनी सुद्धा पप्पांना फूल वगैरे देऊन त्यांचं स्वागत केलं। त्याच्यानंतर आम्ही होल फॅमिलीने एक फॅमिली फोटो पण काढला, दीदीने पण फूल दिलं पप्पांना आणि हे तुम्हाला माहिती आहे एक फूल सगळीकडे पसरतंच। तर सगळी फॅमिली वगैरे एकत्र आली आणि खूप बरं वाटतं। आजचा दिवस खूप छान होता बाय द वे आणि होल फॅमिलीचा फोटो वगैरे चालू होता। त्याच्यानंतर तुम्ही बघताय की आता बड्डे सेलिब्रेट करायचा होता, तर म्हटलं पप्पांना एका साईडला तुम्ही चेअर घ्या आणि चेअरवर मस्तपैकी बसा आणि मस्त असा केक कापा आणि आपला बड्डे सेलिब्रेशन करूया आपण। तर जसं तुम्ही बघताय की पप्पांनी केक वगैरे कापला आणि सगळे आपले टाळ्या वगैरे वाजवत होते आणि हॅपी बड्डे पप्पा, तुम्हाला 60वा वाढदिवस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाच्या। तर जसं तुम्ही बघता की केक सेलिब्रेशन वगैरे सगळं चालू झालं आणि हा योगायोगच म्हणू शकतो आपण की बाळाची 5वी पण आज नेमकी आजच होती आणि ते सगळं सेलिब्रेशन एकत्र आलं, सगळ्या दोन फॅमिली एकत्र आल्या आणि हेच महत्त्वाचं असतं मला असं वाटतंय, कारण रेअर ऑफ केस आता जास्त मोस्टली असं कुठे बघायला भेटत नाही। तर चला सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर म्हटलं आता सगळी एवढी माणसं येणार, तर म्हटलं आपण जेवणाचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे। तर मी आणि सगळ्या घरच्यांनी ठरवलं की म्हटलं आता सगळी माणसं आहेत तर नॉनव्हेजच प्रेफर करू, म्हणून आम्ही नॉनव्हेजमध्ये बिर्याणी ऑर्डर केली होती, कारण म्हटलं आता एवढी माणसं आहेत आणि एवढं कधी काय करत बसणार जेवण, तर मग चला म्हटलं बिर्याणी ऑर्डर करूया। त्यानंतर मी पप्पांना केक वगैरे चारला आणि केक वगैरे एवढा सुंदर होता की सगळ्यांना, लहान मुलांना जसं बघताय तुम्ही की केकचा मोहच आवरत नव्हता, कारण खूप भारी केक होता। दीदीने मस्त केक आणला होता, जवळजवळ 1 kgचा केक होता आणि मी पहिल्यांदा व्हॉइस ओव्हर करतोय गाईज, तर थोडं समजून घ्या माझी बडबड, कारण पहिल्यांदा मी असं व्हॉइस ओव्हर केलं आहे, कारण याच्या आधी आपला पूर्ण ब्लॉग शूट करण्याचंच आपलं हे असतं, स्टाईल असतं। तर हे कसं आता धावपळ एका साईडला, मग ते सामान हे ते म्हटलं आता कसं करू, त्यामध्ये मग सगळं ऑकवर्डनेस वगैरे वाटतो ना सगळं फॅमिलीसमोर। तर म्हटलं चला काही ना काहीतरी आपण शूट तरी करूया, हा दिवस तरी बनवूया। तर मग सगळ्यांना केक वगैरे भरवला, सगळ्यांशी बोलणं चर्चा वगैरे सगळ्या चालू होत्या, जे ते आपल्यामध्ये मस्तपैकी एन्जॉय करत होतं। आणि लहान मुलांचं तर तुम्हाला माहितीच आहे, सगळं वेगळं वेगळं काही ना काहीतरी असतंच चालू। तर सगळ्यांना मी केक वगैरे भरवत होतो आणि आता म्हटलं हे केक आतमध्ये कटिंग करण्यापेक्षा इथेच कट करा आणि इथेच खाऊन टाका, जेणेकरून ते बरं पडेल। तर इथे छोटी पिल्लं बघताय तुम्ही की यांचं कसं चाललं आहे केकसाठी धावपळ। तर हे सगळं केक वगैरे कटिंग वगैरे करून दिलं आम्ही। त्यानंतर आता म्हटलं आता जेवणाची तयारी वगैरे केली पाहिजे, कारण आता भूक लागली होती सगळ्यांना ऑलमोस्ट, आणि आता यांची मस्ती ही चालू झालेली आहे कारण केकवरून, कारण कोणीच ऐकत नव्हतं केकसाठी। आणि चला आता साळू बघा केक कसा घेते, एक छोटा केकचं पीस खाते बिचारी। आणि आता इथे मामा भाच्या सगळे दादा दिदा जेवढे आहेत आपले सगळे
या सगळ्यांची मस्ती चालू झाली आणि ही मस्ती आता ही कंटिन्यू असणार आहे. खायला हे किती खातोयस? पप्पांचा 60वा बड्डे तर त्या निमित्ताने आज 5वी पण होती. मग 5वी आणि बड्डे दोन्ही पण एकत्र केला आणि आपली सगळी होल फॅमिली बड्डेला आणि 5वीला आलेली आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून थँक्यू. हो नाईस फॉर द बर्थडे पार्टी. कसं वाटतंय तुम्हाला? आज बाबांचा बड्डे आहे तर तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? अरे खरं मला बोलले गेले मस्करी नाही. अरे खरं, अरे हा मला खरंच बोललेत ते. तुला कसं वाटतंय? कोण? नाही तुला झाला